नमस्कार, मी अभय वारुळे. तुम्ही पाहतात शिवनेरी प्राईम आणि शिवनेरी प्राईमचा विशेष कार्यक्रम. मी खासदार बोलतोय. आपण अनेक वेळा प्रत्येक गावांमध्ये, आठवडे बाजारमध्ये गेलोय. त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक मतदाराची बाजू समजून घेतली आहे. त्यांना असणाऱ्या अडचणी समजून घेतल्यात आणि त्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणच्या असणाऱ्या समस्या दूर करतायत का, करत नाहीयेत, ह्या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा केली आहे आणि जनसामान्यांचा कौल आपण आपल्या शिवनेरी प्राईमच्या मी खासदार बोलतोयच्या या कार्यक्रमामधून पाहिलाय. आज आपल्यासोबत आहेत असे एक सामान्य व्यक्तिमत्व ज्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा वारसा होता. शिक्षित असणारे शिक्षकांकडून अनेक वारसे घेऊन त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं, चढ उतार पाहिले आणि एका मोठ्या पदापर्यंत पोहोचले. असे असणारे जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे. सूरज वाजगे, तुमचं शिवनेरी प्राईममध्ये स्वागत. मी तुम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पहिलाच प्रश्न विचारतो की काही दिवसांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघाची आणि अन्य मतदारसंघांची यादी जाहीर झाली. यादीमध्ये आपल्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी राष्ट्रवादीकडून देण्यात आली. मग तुमच्या राष्ट्रवादीमध्ये एवढे उमेदवार होते तरी पण तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी का दिली? खरं तर प्रथमतः मी शिवनेरी प्राईमचं आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी तुमच्या एवढ्या मोठ्या न्यूज चॅनलला बोलून आम्हाला जी संधी दिली. आणि खरं तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचं मत असतं, प्रत्येक तरुणाचं मत असतं. ते कुठंतरी तरुणाचं मत कुठंतरी मांडायला कुठंतरी आपण संधी दिली पाहिजे. नक्की तुम्ही हा प्रयत्न करताय. आणि आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारलाय, खरं तर मला त्या गोष्टीचं पहिलं एक खुलासा करायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक होते. मग त्यामध्ये विलासजी लांडे साहेब असतील, बरोबर, त्यामध्ये मंगलदासजी बांदल साहेब असतील आणि अनेक अन्य काही कार्यकर्ते पण त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु ज्या वेळेस डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर ज्यांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर नाही तर पूर्ण जगासमोर मांडला, अशा व्यक्तिमत्वाला संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्टीतर्फे सर्व नेते मंडळींनी विचार करून लोकसभा निवडणूक लढवण्यास त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य आलं. खरं तर लांडे साहेबांनी पण चांगलं वातावरण तयार केलं होतं, मंगलदासजी बांदल साहेबांनी चांगलं वातावरण केलं होतं. परंतु सर्व जनमताचा कौल घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना त्या ठिकाणी संधी दिली. परंतु फक्त अमोल भाऊंची तेवढीच ओळख नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी-12वीच्या बोर्डामध्ये चांगल्या क्रमांकाने पास होऊन नंतर आपटे प्रशालेत शिक्षण घेऊन नंतर MBBS होऊन चांगल्या रँकमध्ये डॉक्टर ते झाले आणि डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन ते अभिनय क्षेत्राकडे वळाले. आणि अभिनय क्षेत्रात येऊन त्यांनी हे जे मोठं धाडस उचललं, खरं तर छत्रपती संभाजी महाराजांची मालिका करणं, त्यांचा त्या ठिकाणी अभिनय करणं, त्यांचा विचारांचा वारसा घेऊन त्या ठिकाणी काम करणं खरं तर आजपर्यंत कोणी धजावलं नाही. कारण आजपर्यंत जर तुम्ही इतिहास पाहिला तर छत्रपती संभाजी महाराज आज फक्त महाराष्ट्रामध्ये बदनामच होत राहिले. अनेक नाटककारांनी, अनेक इतिहासकारांनी त्यांना फक्त बदनाम करण्याचं काम केलं. परंतु डॉक्टर अमोल कोल्हेने हे मोठं धाडसाचं पाऊल उचलून त्यांना सर्व शिवशंभू भक्तांनी साथ देऊन आज आपण त्या ठिकाणी मालिका पाहत आहे. आणि आज 121 देशामध्ये ती आज मालिका प्रदर्शित होते. बरोबर आहे. हा सगळा विषय त्यांच्या पार्श्वभूमीचा झाला की त्यांना मतदान करत असताना एक सामान्य मतदार, मी पण एक मतदार आहे, माझ्यासारख्या एका सामान्य मतदाराने डॉक्टर अमोल कोल्हे यांना माझं असणारं सर्वात बहुमूल्य किमतीचं मतदान मी त्यांना का करावं, असं काय त्यांच्यामध्ये एक नेतृत्व म्हणून काय त्यांच्याकडे? काल पण आदरणीय पवार साहेबांची चाकण येथे भोसे येथे सभा झाली. खरं तर आज जर आपण मतदारसंघाच्या बाबत जर प्रश्न पाहिले किंवा देशातील प्रश्न पाहिले किंवा राज्यातील जर प्रश्न पाहिले तर मतदारसंघात आज शेतकऱ्यांची फार बिकट अवस्था आहे. त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज संसदेत कुठं खासदार साहेबांनी म्हणा किंवा बाकीच्या नेत्यांनी कुठं आवाज उठवला नाही. आदरणीय पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या आजपर्यंत जर पाहिली, शेतकऱ्यांची व्यथा जी आजपर्यंत जी मांडली संसदेत, इथून मागं पण कृषी मंत्रीपद साहेबांनी भूषवत असताना जी कामं केली, खरं तर ह्या मतदारसंघामध्ये तो एक प्रभाव आहे आणि शेतकऱ्यांमध्ये खरं तर ही जागृती आहे. परंतु डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बहुजनांचा विचार समजून घेऊन अनेक शिवशंभू भक्तांचा विचार समजून घेऊन आज त्यांनी आदरणीय पवार साहेबांवर जो विश्वास ठेवला, त्या नेतृत्वावर जो विश्वास ठेवला आणि खऱ्या अर्थानं ते आज निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांनी परवाच एका ठिकाणी खुलासा केला की मालिकेनंतर मी संपूर्ण वेळ तुमच्यासाठी देणार आहे. आणि आज पण त्यांचं जर शेड्यूल जर तुम्ही पाहिलं तर दिवसभर ते आज प्रचार सभेत असतात, दिवसभर ते मतदारसंघात असतात आणि रात्रीच जाऊन ते संभाजी मालिकेचं शूटिंग करत असतात. म्हणजे त्या माणसाला आज तर खरं झोप पण नाही. त्या शेवटी त्यांना संभाजी मालिका ही शेवटपर्यंत त्यांना
संपूर्ण शेवटपर्यंत न्यायची आहे आणि त्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहे. आज जर प्रत्येक तरुणाला जर तुम्ही विचारलं तर मतदारसंघात अनेक प्रश्न उभे आहेत, अनेक प्रश्न आहेत. त्या माध्यमातून मला खरं तर खुलासा करायचा आहे. आज तुम्ही प्रत्येक निवडणुकीला आज 15 वर्ष झाले खासदार आढळराव साहेब या ठिकाणी खासदार आहेत, पण 15 वर्ष झाले ते एकाच मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. ती म्हणजे एकतर बैलगाडा, दुसरं म्हणजे एकतर रेल्वे पुणे नाशिक रेल्वे आणि तिसरं म्हणजे विमानतळाचा विषय. कुठलेच विषय ह्या मतदारसंघात झाले नाही. जे विमानतळ आपल्या खेड तालुक्यात होणार होतं, जे आपल्या मतदारसंघात होणार होतं, ते पण विमानतळ पुरंदरला गेलं आणि पुरंदरला गेलं जे विमानतळ आजच एक बातमी वाचली. विजय बापू शिवतारे हे त्यांचेच नेते, त्यांचेच राज्यमंत्री आहेत. त्यांचीच बातमी अशी आहे की तुम्ही जे विमानतळ पुरंदरला गेले ते खासदारांनी तिकडे डावलल्यामुळं इकडं ते विमानतळ आले, ही अशी पेपरला आलेली बातमी. म्हणजे हे सांगायचं काम काय की आज जर विमानतळ झालं असतं तर नक्कीच ह्या मतदारसंघात इम्पोर्ट एक्सपोर्टचे बिझनेस वाढले असते. आज प्रत्येक शेतकऱ्याचा माल एक्सपोर्ट झाला असता आणि त्यानुसार अनेक तुमचं चलन असं मतदारसंघात चांगलं वाढलं असतं. त्या माध्यमातून अनेक रोजगार वाढले असते, व्यवसाय वाढले असते, अनेक नामांकित कंपन्या तुमच्या एअरपोर्टच्या बाजूला आल्या असत्या. परंतु हे सर्व खासदारांनी एका निर्णयापायी ते विमानतळ हलवलं गेलं आणि त्याच्यामुळं मतदारसंघात अनेक इथून पुढच्या कितीतरी पिढ्या, माझं तर म्हणणं कितीतरी पिढ्या, तरुण पिढ्या ज्यांनी जे आशेने लावून बसले होते त्या पिढ्या अनेक बरबाद झालेल्या आहेत. आता हे बरबाद झाले आहे सगळ्या विषय, राजकीय हेतू, दृष्टिकोन, काम हे सगळं झालं. अमोल कोल्हेंची उमेदवारी फिक्स झाली. ही सगळी कामं आत्ता तुम्ही म्हणताय की झालीच नाही, पुढे होणार का हे माहीत नाही, पण तरी पण शिवाजी आढळराव पाटील जे आत्ता खासदार आहेत त्यांना राष्ट्रवादीच्या वतीनं जो विरोध दर्शवला जातोय तो विरोध प्रामुख्यानं कोणता आहे? मुळात मला पहिले खुलासा करायचा आहे की आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील हे आमच्या व्यक्तीला विरोध नाहीये. मग काल पण डॉक्टर अमोल कोल्हेंच्या भाषणात त्यांनी वैयक्तिक टीका कोणावरती करत नाही. आज पण मी हे तुम्हाला खुलासा करून सांगतो की ते व्यक्तीविरुद्ध आमचा व्यक्ती म्हणून विरोध नाहीये, परंतु जे खासदार त्यांच्याकडे जे पद आहे खरं तर ती आपल्या मतदारसंघाचे ते लोकप्रतिनिधी आहेत, जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. त्या प्रतिनिधीसाठी आमचं खरं तर खासदारांच्या विरुद्ध हे जे आक्रमक जो आम्ही पवित्रा घेतला, खरं तर खासदाराची कामं जर आपण पाहिली तर मतदारसंघात एखादं प्रभावी काम तुम्हीच सांगा मला की एखादं खासदारांनी प्रभावी काम केलं. खरं तर स्मशानभूमीला ब्लॉक बसवणं, शेड बसवणं हे ग्रामपंचायत सदस्य पण काम करू शकतात, परंतु खासदार म्हणून तुम्ही आज तुमच्या मतदारसंघात जुन्नर तालुक्यातलं ओझर असेल, लेणेदरी असेल किंवा जुन्नर तालुका टुरिझम हा पर्यटन तालुका आहे. आज तुमच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थान आहे. तुम्ही ती राष्ट्रीय स्मारक म्हणून आजपर्यंत का नाही मंजूर केली? राष्ट्रीय स्मारक म्हणून तुम्ही का नाही लढा दिला? आज संसदेत खरं तर तुम्ही ह्या प्रश्नाबाबत आवाज उठवला पाहिजे नव्हता. तिथं तुमच्यासारखा पत्रकार किंवा माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता संसदेत नाही जाऊ शकत. तिथं खऱ्या मतदारसंघातला जो प्रश्न असेल प्रामुख्याने तो खासदारांनी त्या ठिकाणी उठवला पाहिजे नव्हता. तो आजपर्यंत कुठं दिसला नाही. म्हणजे मला सांगायचं इतकं तात्पर्य आहे की टुरिझमचे अनेक प्रोजेक्ट तुमच्या मतदारसंघात येऊ शकले असते. आज अनेक धरणं जुन्नर तालुक्यात आहेत, अनेक डॅम आपल्या परिसरात आहेत. तुम्ही त्या ठिकाणी लेझर शो, फाउंटन शो असे अनेक टुरिझमचे वेगवेगळे प्रोजेक्ट, वॉटर स्पोर्टचे प्रोजेक्ट असे वेगवेगळे प्रोजेक्ट राबवू शकले असे. त्या माध्यमातून अनेक रोजगार वाढले असे, युवकांना अनेक रोजगार वाढले असे. कारण जुन्नर तालुक्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर इकडं MIDC नाही. खरं तर हा ग्रीन झोन परिसर आहे आणि इकडे MIDC नसल्यामुळं अनेक जुन्नर तालुक्यातली मुलं बेरोजगार आहेत. तुम्ही एखादा तरी रोजगारासाठी एखादा मोठा प्रकल्प या मतदारसंघात आणला का? प्रामुख्याने हा पण प्रश्न आहे. ज्यावेळेस खासदार साहेबांनी पहिली निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की मी माझ्या मतदारसंघातले अनेक बेरोजगारांना नोकऱ्या लावू. मग नोकऱ्या म्हणजे कुठल्या? तुमच्या फक्त पतसंस्थेत तुम्ही काही युवकांना लावलं म्हणजे त्या नोकऱ्या नसतात. त्यासाठी कुठले तरी प्रकल्प उभे करायला पाहिजे नव्हते, टुरिझमचे मोठे प्रोजेक्ट आणायला पाहिजे नव्हते. त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचा विकास झाला असता, बरोबरीने तरुणाईचा पण मोठा विकास झाला असता. परंतु हे मतदारसंघात कुठंच दिसत नाही आणि त्यांनी पण कुठं मोठा आवाज उठवला नाही. फक्त निवडणुका आल्या का हे 3 मुद्दे घ्यायचे, बैलगाडा असेल, रेल्वे असेल, परंतु जे काही मुद्दे झालेच नाही आजपर्यंत. बैलगाड्याला पण आतापर्यंत काही यश आले नाही. फक्त ज्या मुद्द्यावर फक्त लोक भावनिक आहे असे मुद्दे घ्यायचे आणि निवडणूक लढवायची, हेच आजपर्यंत दिसत आलंय. हे सगळं आजपर्यंत दिसत आलंय. आता प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा असतो, प्रत्येक उमेदवाराचा एक अजेंडा असतो. त्या अजेंड्यावरती आम्ही काम करणार आहे. असा तुमचा कोणता अजेंडा आहे ज्या कामावरती तुम्ही करत असताना निवडणुकीची रमधुमाळी तुम्ही चालवता? तर अजूनपर्यंत ज्यावेळेस अर्ज त्या ठिकाणी भरण्यात येईल त्यानंतर सर्व हे प्रचाराचे खरं तर प्रचाराचा संपूर्ण नंतरची यंत्रणा नक्कीच त्या ठिकाणी पक्षाचा काय अजेंडा आहे, उमेदवाराचा काय अजेंडा आहे, नक्कीच प्रत्येक
घरापर्यंत पोहोचवलं जाईल. परंतु आत्ता हाच अजेंडा आहे की आतापर्यंत जे खासदारांनी जी कामं केलीत मतदारसंघामध्ये, ती कामं फक्त एका ग्रामपंचायत सदस्यासारखी, जिल्हा परिषद सदस्यासारखी अशीच कामं आहे. भरीव निधी किंवा भरीव मोठा प्रकल्प त्यांनी कुठंच आणला नाही. कायमपणे आजपर्यंत बैलगाडा मालकांच्या पण तोंडाला पानच पुसलीत. आणि असे जे प्रश्न जे त्यांनी जे निर्माण उभे केलेत, आणि त्या प्रश्नाबाबत फक्त लोकांना भावनिक करायचं आणि राजकारण करायचं. निवडणूक आली का फक्त लोकांमध्ये एक वर्षभर लोकांमध्ये फिरायचं, 4 वर्ष परत ते दिसत नाही मतदारसंघात. आज अनेक जुन्नर तालुक्यात अशी गाव आहे की त्यांनी खासदार सुद्धा पाहिला नाही. अशी कोणती गाव आहेत का ज्या अशी अनेक गाव आहेत. आज तुम्ही आदिवासी भागात गेले, तिथं जर त्या ठिकाणी जनतेचे जर तुम्ही गावागाव जाऊन विचारलं, त्यांनी आजपर्यंत खासदार पण पाहिला नाही. बरं ठीक आहे, खासदार पाहू द्या पण नका, परंतु मतदारसंघातले तुम्ही हिरडा प्रकल्प आज जर तुम्ही आदिवासी भागात आणला असता, मोठा हिरडा प्रकल्प तुम्ही मोठा प्रोजेक्ट उभा राहू शकला असता, तर अनेक आदिवासी समाजाला अनेक मोठा रोजगार उपलब्ध झाला असता. असे अनेक प्रकल्प तुम्ही उभे करू शकले असते. तुम्ही स्वतःची जशी डायनालॉग कंपनी, तिचा जेवढा जो विकास झालाय, खरं तर प्रत्येकाचा हा व्यवसाय असतो आणि प्रत्येक मराठी माणसाने तो व्यवसाय सांभाळलाच पाहिजे, तो डेव्हलप केलाच पाहिजे. खरं तर ह्या मताचा मी आहे. आदरणीय पवार साहेबांचं पण आमच्या कार्यकर्त्यांना हेच सांगणं असं की तुम्ही तुमचे व्यवसाय उभे केले पाहिजे, नंतर प्रपंच उभे करून तुम्ही समाजकार्यात आले पाहिजे. आदरणीय खासदार साहेबांनी जे त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा केला असेल, त्यांना त्या आपल्या शुभेच्छा आहे. परंतु त्याबरोबर मतदारसंघात कुठलाच मोठा विकास झाला नाही. मतदारसंघाचे प्रश्न प्रलंबित आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचा अजेंडा हाच आहे की त्यांनी जी कामं केली नाही, ही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा डॉक्टर अमोल कोल्हे नक्कीच संसदेत आपला छत्रपतींचा मावळा म्हणून चांगला आवाज उठवतील, चांगले प्रश्न मांडतील आणि नक्कीच आपल्या मतदारसंघात चांगलं डेव्हलपमेंट होईल, हेच मी या निमित्ताने सांगतो. म्हणजे काही वर्षांपूर्वी शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीतून तयार झालेले, ते शिवसेनेत गेल्यानंतर हे सर्वांनाच माहिती. ज्यावेळेस शिवाजी आढळराव पाटील सेनेमधून लढले खासदार होण्यासाठी, त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध मोहोळ होते. त्यावेळेस मोहळानं त्यांनी टक्कर दिली, त्यामध्ये त्यांचा मोहळांचा पराभव झाला. त्यावेळेस बोललं जायचं की न बोलणारे खासदार. यावेळेस तुम्ही शिवाजी आढळराव पाटील यांना तुमच्या पक्षाच्या वतीनं काय बोललं जाईल? त्या खरं तर आता परवाचं आम्ही त्यांचं भोसरीचं भाषण ऐकलं. भोसरीच्या भाषणात खासदार साहेबांना इतका अहंकारपणा जो भाषणात दिसला की माझ्यासमोर कुठला उमेदवार आहे, मी कोणाची चिंता करत नाही, काय नाही, म्हणजे समोरच्या उमेदवार एकदम तुच्छ त्यांनी लेखलं खरं तर. आणि त्यांनी जे खरं तर जातीचा मुद्दा मतदारसंघात जो उचलला, खरं तर त्याबाबत एक सांगितलं पाहिजे की त्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की तुमच्या समोर एक तगडा मराठा उमेदवार उभा राहिलाय, त्यांनी पटकन सांगून गेले की ते तर माळी समाजाचे, ही सांगायची गरज नव्हती ना. आज तुमच्या मतदारसंघातला तुमच्याच आमच्या नारायणगावातील एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांची भूमिका साकारतोय. तुम्ही एवढी जरी ओळख सांगून त्यांच्या शुभेच्छा जरी दिल्या असत्या, परंतु तुम्ही जात काढायचं जे काम केलं, आणि आज अमोल कोल्हेंची जात आज संपूर्ण महाराष्ट्राला, आजपर्यंत अमोल कोल्हेंची जात कोणी विचारली होती का? अमोल कोल्हे कुठल्या जातीचे कुणालाच माहीत नव्हतं, परंतु खासदारांमुळे त्यांची जात संपूर्ण महाराष्ट्राला कळाली. आणि हे जातीचं कुठंतरी वेगळं राजकारण या मतदारसंघात होताना दिसतंय. परंतु ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघातील लोक इतके सुज्ञ आहेत, छत्रपतींचे मावळे म्हणून, इथं धारकरी म्हणून नक्कीच अमोल भाऊंच्या मागे उभे राहिलेत आणि कुठले जातीपातीचं राजकारण ह्या मतदारसंघात तरी होऊन देणार नाही. म्हणजे राष्ट्रवादीचा अजेंडा जातीचं राजकारण होणार नाही, मग शिवसेनेकडून वारंवार होते असं तुम्हाला म्हणायचं का? हा, मग आता खासदार साहेबांनी पत्रकारासमोर डायरेक्ट जाहीरपणे सांगितलं ना की अमोल कोल्हेंची जात माळी आहे. याच ज्यावेळेस खासदार साहेब स्वतः एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्यावेळेस कॅमेऱ्यासमोर सांगतात, पत्रकारांसमोर सांगतात, एखाद्याची तुम्ही जात काढता, त्यावेळेस जातीवाद कोण करते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. याचा फायदा होईल का तोटा होईल त्यांना? नाही, फायदा तोट्याचं म्हणण्यापेक्षा खरं तर एक आपण प्रत्येक तरुण कुठल्या तरी नेत्याकडे बघून एक आदर्श घेत असतो ज्यावेळेस तुम्ही राजकारणात काम करता, समाजकार्यात काम करता. परंतु जर असं तुम्ही जातीपाती जर काढत बसले, आज बहुजन समाजाने निवडणूक लढवायच्याच नाही का? आज मराठा समाजातील तरुणांनी निवडणूक लढवायच्याच नाही का? परंतु असं कुठेतरी जातीपातीचा विषय घेऊन अमोल कोल्हे आज जर त्यांचं जर आजपर्यंत कार्य पाहिलं, त्यांनी आजपर्यंत छत्रपतीची भूमिका साकारली किंवा त्यांचा इतिहास जो जगासमोर मांडला, आजपर्यंत कुठला मावळा म्हणला नाही ते ह्या जातीचे. परंतु आज जबाबदार लोकप्रतिनिधी, आज अमोल कोल्हे तुमच्या पक्षात इतक्या वर्ष शिवसेनेत होते, त्यावेळेस तुम्हाला त्यांना जात नाही दिसली. राष्ट्रवादीत आलेले की दुसऱ्या दिवशी जात दिसली का तुम्हाला? बरोबर, जातीचं राजकारण होते त्यांच्याकडून, हे सगळे मुद्दे आहेतच. पण जातीचं थोड्या वेळ आपण बाजूला ठेवूया, कारण की आता सुज्ञ नागरिक झाले असं तुम्ही म्हणताय. पण आपण थोडंसं विकासाच्या कामांकडे येऊया. शिवसेना गेली 15 वर्ष सत्तेत आहे, राष्ट्रवादी गेली 15 वर्ष सातत्याने संघर्ष करते, आणि संघर्ष करत असताना त्यांना विरोध पत्करून सुद्धा पराभवाला समोर जावं लागते. मग माझा प्रश्न असा आहे की तुमच्या राष्ट्रवादीच्या या पक्षाला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव का येतोय, त्याचं कारण काय? तुम्ही जर तिन्ही निवडणुका पाहिल्या,
तर खासदार साहेबांनी जे आमचे उमेदवार होते त्यांच्याबद्दल केलेला अपप्रचार म्हणजे विलास लांडे साहेबांच्या विरुद्ध त्यांनी एक मुद्दा उठवला होता की हा उमेदवार चौथीपर्यंत शिक्षण आहे. विलास लांडेंचं काम फार मोठं आहे. पिंपरी चिंचवड भोसरी परिसरात खूप मोठं काम आहे, परंतु त्यांच्या विरुद्ध हा अपप्रचार उठवला. ठीक आहे, एखादं शिक्षण नसेल, परंतु त्यांचं काम फार मोठं होतं. त्यानंतर त्यांनी देवदत्त निकम साहेबांना पण हातोडीचा उमेदवार नाही आणि असं प्रत्येक उमेदवाराबद्दल ते काही ना काही मुद्दे काढून निवडणूक लढवत बसले. परंतु आता जर डॉक्टर अमोल कोल्हेंचं जर आपण पाहत असाल तर स्वतः डॉक्टर MBBS आहे, ते स्वतः डॉक्टर आहेत, म्हणजे शिक्षण पण आहे आणि तोडीचा पण उमेदवार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला. म्हणजे आता उमेदवाराबद्दल ते काहीच बोलू शकत नाही असा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलाय. प्रत्येक घराघरातला उमेदवार त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी दिलाय आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लोकच आता कंटाळेत. मतदार शेवटी 3-3 वेळा तुम्हाला पण संधी दिली, असं नाही ना. या मतदारसंघाने प्रचंड प्रेम केलं तुमच्यावर. खासदार साहेबांवर खूप लोकांनी प्रेम केलं, 3-3 वेळा निवडून दिलं, पण 3 वेळा निवडून देऊन त्यांच्या पदरी काय पडलं? शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तेच आहे. कुठल्या शेतकऱ्याला हमी भाव नाही, आज कुठल्या मालाला हमी भाव नाही. शेतकरी फार पूर्ण अडचणीत आलाय. खासदार साहेबांनी बांधावर जाऊन विचारलं पाहिजे, संसदेत आवाज उठवला पाहिजे नव्हता. आज कांद्याची काय अवस्था आहे, संसदेत हा आवाज उठवला गेला नाही. ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार केंद्रात होतं त्यावेळेस हेच खासदार साहेब कांद्याची माळ घालून संसद भवनाच्या बाहेर बसले होते. मग आता 5 वर्ष तुमचं केंद्रात पण सरकार आहे, राज्यात पण सरकार आहे, तुम्ही स्वतः खासदार आहे. मग कांद्याच्या प्रश्नासाठी तुम्ही काय नक्की पवित्रा घेतला? शेतकऱ्याच्या कुठल्या मालासाठी तुम्ही त्या ठिकाणी पवित्रा घेतला? असं काहीच नाही. मी आता लोक जनसामान्य नाराज आहेत, खूप नाराज आहे. तुमच्यापर्यंत बोलतात का असे काही लोक? खूप नाराज आहे. एखादा त्यातला किस्सा? नाही, किस्सा म्हणण्यापेक्षा आम्ही ज्यावेळेस पूर्ण मतदारसंघात फिरतो, म्हणजे सगळे तालुक्यात फिरत असताना त्यावेळेस त्या ठिकाणी लोकांनी इथपर्यंत सांगितलंय, ही तर पहिलीच बाजू, खासदार आमच्या गावात आले नाही, आमचे प्रश्न विचारले नाही किंवा आमच्या प्रश्नांसाठी कुठला लढा दिला नाही. आज पण आपण पाहताय तर पुणे नाशिक जो हायवे आहे, पुणे नाशिक हायवेचं जे काम रखडलं आहे त्यामध्ये फक्त आळेफाटा ते खेड हे जे खासदार साहेबांच्या मतदारसंघात जे काम येतं तिथलंच काम रखडलंय. तिथून पुढे जर तुम्ही पाहिलं आळेफाटा ते सिन्नरपर्यंत सगळं काम कम्प्लीट झालंय. मग आपल्या मतदारसंघातला हायवेचा प्रश्न होता, ट्रॅफिकचा प्रश्न होता. ह्या ट्रॅफिकमुळं अनेक लोकांचे त्या ठिकाणी त्यांना प्राण गमवायला लागलाय. ॲम्ब्युलन्समध्ये लोकांचे जीव गेलेत. या ट्रॅफिकला अनेक लोक सामोरे जातात. आज आळेफाट्यापासून पेशंट पुण्याला न्यायचं म्हटलं तर 5 तास वेळ लागतोय. अशी कंडिशन या ट्रॅफिकची आहे. त्या माध्यमातून खासदार साहेबांनी आवाज उठवला पाहिजे नव्हता, त्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजे नव्हते, पण असे प्रयत्न कुठं दिसले नाही. मागच्या वर्षी राष्ट्रवादी व काँग्रेसने जुन्नर तालुक्याच्या टोल नाक्याच्या बाबत जो आवाज उठवला होता, आम्ही तो टोल नाका त्या ठिकाणी टोल नाका बंदचं जे आंदोलन केलं, त्यानंतर आम्ही NHAIच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यानंतर जे त्या हायवेचा प्रश्न जो उठवला गेला, त्यानंतर काही नारायणगावमधले गावातून अंतर्गत जो हायवेचं काम आहे नक्कीच ते काम झालं, खेडचं काम चालू आहे, परंतु बायपासचे प्रश्न तसेच रखडलेत. नारायणगाव बायपासचं फक्त उद्घाटन केलं, त्याची वर्क ऑर्डर आली का नाही, त्याचं काम चालू झालं का, असं काहीच नाहीये. खेडची पण तीच परिस्थिती. खेड घाट फक्त थोडा फोडून ठेवला. खेड घाटाचं आज पूर्ण जर पाहिलं ट्रॅफिक तर नक्कीच अख्ख्या खेड घाटापासून तो खेडपर्यंत पूर्ण ट्रॅफिक झालेलं असते. आजपर्यंत तुम्ही मग केलं काय? आज जर चंदापुरीचा घाटाचं जर काम पूर्ण होते तर खेडच्या छोट्या घाटाचं तुम्ही आज काम नाही करू शकले. हे नक्कीच लोक त्याच्यामुळे कंटाळीत आणि लोकांना आता लोक सुज्ञ झालेत. लोकांना आता कळू लागले की आपल्याला काहीतरी नवीन चेहऱ्याला संधी द्यायची, नवीन व्यक्तिमत्वाला संधी द्यायची. म्हणून नक्कीच ते डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मागे उभे राहतील, यात कुठली शंका नाही. यात कुठलीच शंका नाही, तुमचं बरोबर आहे. अशा गोष्टी तुम्ही सांगताय, हे सांगताय वास्तववादी आहे हे प्रकरण. पण हे सगळं करत असताना आता काही दिवसांपूर्वी नारायणगावमध्ये बायपासचं उद्घाटन झालं, खेडमध्ये बायपासचं उद्घाटन झालं. मग त्या दृष्टिकोनातून त्या असणाऱ्या ॲक्टिव्हिटीकडे, ते झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाकडे तुम्ही कसं पाहता, एक तालुक्याचे अध्यक्ष म्हणून? मी आता तुम्हाला तेच सांगितलं. तुम्ही त्याच्याकडे कसे पाहता? कारण की आता उद्घाटन झाले, आता लोकसभेची निवडणूक आली. नाही, खरं तर निवडणूक आली का अशी अनेक उद्घटना होतात. ही निवडणुकीचं उद्घाटन आहे. हे काय त्यांना जर करायचं असतं तर गेली 4 वर्षात तुमचे केंद्रात तुमचं सरकार आहे, गडकरी साहेब तिथं रस्ते मंत्री आहेत, केंद्रीय रस्ते मंत्री आहेत, तुम्ही त्यांच्या माध्यमातून ते करू शकले असते. परंतु 4 वर्षात तुम्हाला ते जे जमलं नाही, आज निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही ते उद्घाटन करताय, ते काम पण अपूर्ण आहे. केंद्रावरून एक विषय निघाला, आपल्या तालुक्यामध्ये विज्ञान क्षेत्रातली सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे, विज्ञान क्षेत्रामध्ये काम करते. त्या ठिकाणी तालुक्यातले बरेच राजकीय नेते फिरत नाहीत. एक तालुका अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला विचारतो, तरुण तिथे भरपूर असतात, राजकीय नेते तिथे का फिरत नाहीत? नाही, खरं तर मी कोणती साईड म्हणतोय तुम्हाला कळलं? तर खासदार साहेबांनी आज जो त्या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन GMRT सारख्या ठिकाणी होतं, खरं तर खासदार साहेबांनी दरवर्षी येऊन त्या ठिकाणी
विद्यार्थी जे असेल त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. खरं तर तुमच्याच मतदारसंघात विज्ञान प्रदर्शन होते, अनेक त्या ठिकाणी तरुण नवीन नवीन संकल्प राबवतात, नवीन नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी दिसते. परंतु एक खासदार म्हणून तुम्ही त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताकद दिली पाहिजे, बळ दिली पाहिजे. बरोबर. जर मतदारसंघात एखादा वैज्ञानिक झाला तर नक्कीच हा मतदारसंघ त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहिला नसता. परंतु असं कुठंच करताना काही दिसत नाही. कुठं तरुणाईला रोजगार देण्यासाठी त्यांचा कुठं पाठिंबा दिसत नाही. जर तरुणाईला या ठिकाणी इतके बेरोजगार तरुण आहेत, मागच्या वर्षी आम्ही आता महिन्यापूर्वी नोकरी महोत्सव घेतला होता, त्या ठिकाणी जवळजवळ 3,500 ते 4,000 तरुण, फक्त बेरोजगार तरुण त्या ठिकाणी आले होते. चांगले चांगले शिक्षण झाले, ज्यांचं इंजिनिअरिंग झाले, ज्यांचं ITI झाले, असे अनेक तरुण त्या ठिकाणी आले होते. म्हणजे बेरोजगारी इतकी आहे आपल्या या मतदारसंघात. खासदार साहेबांनी जर मनावर घेतलं असतं तर नक्कीच त्या तरुणांना जर नोकरी, आज तुम्ही चाकण MIDC तुमच्या मतदारसंघात आहे, रांजणगाव MIDC तुमच्या मतदारसंघात आहे, शिरूर MIDC तुमच्या मतदारसंघात आहे, पण काम करणारे सर्व बाहेरचे आहेत. परंतु हेच जर तुम्ही स्थानिक मुलांना जर नोकऱ्या देऊ शकल्या असत्या, अनेक कंपन्या आहेत, नामांकित कंपन्या आहेत, तिथे स्थानिक मुलांना जर तुम्ही नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ शकला असता तर नक्कीच या तरुणाईने तुमचं नक्कीच नाव काढलं असतं. परंतु आज असं कुठंच दिसत नाही. अनेक तरुण बेरोजगार झालेत, त्यांना कुठला नवीन प्रोजेक्ट नाही, कुठं काम करायची संधी नाही. आज कुठं कंपन्यामध्ये गेलं तर त्यांना त्या ठिकाणी काम मिळत नाही, अशी परिस्थिती झाली. ही परिस्थिती झाली. लोकसभेची निवडणूक येते, दिल्लीमध्ये सरकार येणार आहे, त्यामुळे देशाचं भवितव्य ठरणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, त्यामुळे तरुणांचं भवितव्य ठरणार आहे. मग प्रत्येक एक तालुक्याचा विचार केला, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करू. शिरूर लोकसभा मतदारसंघात 6 तालुके आहेत. एका तालुक्यामध्ये विचार केला की 1000 कार्यकर्ते आहेत, ते सगळे तरुण आहेत. हे 1000 कार्यकर्ते मिळून 6 तालुक्यांचे 6000 कार्यकर्ते हे राजकीय नेत्यांमागे फिरत असतात. हे दिसतं सगळं काही. एक तुम्ही तालुक्याचे युवक अध्यक्ष आहेत, ह्या तालुक्यामध्ये असणाऱ्या तरुणांनी राजकीय नेत्याच्या मागे फिरणं योग्य आहे का? रोजगाराच्या संदर्भातला प्रश्न आहे. जर तो नेता त्या तरुणाला रोजगार उपलब्ध करून देत असेल, त्याच्या पाठीवर जर हात ठेवत असेल तर नक्की तुम्ही त्या नेत्याचा विचार केला पाहिजे किंवा त्या नेत्याचा नक्कीच आदर्श घेतला पाहिजे. परंतु फक्त हातात झेंडा घेतलाय आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करताय, प्रपंचाकडे दुर्लक्ष करताय आणि दिवसभर एखाद्या नेत्याचा प्रचार करताय, हे नक्कीच तरुणाईने कुठेतरी ओळखलं गेलं पाहिजे की आपल्याला नक्की कोण रोजगाराचं साधन उपलब्ध करते, कोण करत नाही, की फक्त दिवसभर आपण प्रचाराचं साधन आपण स्वतः झालोय का, की आपला कोण वापर करते, हे नक्कीच तरुणांनी ओळखलं गेलं पाहिजे. कारण तर खरं तर बाबांनो, आज आपण जर विचार केला तर पहिले नक्कीच तुम्ही आपल्या कुटुंबाचा विचार करा, आई वडिलांचा विचार करा, आपल्या बहीण भावाचा विचार करा. कारण शेवटी कुटुंब ही व्यवस्था जी चालवत असताना शेवटी त्याला पैसे लागतात. शेवटी त्या गोष्टी करत असताना तुमच्या कुटुंबात तुम्हाला त्या ठिकाणी 2 रुपये देऊन त्या ठिकाणी कुटुंब चालवायला लागते. परंतु आज तरुणाई कुठेतरी वेगळ्या दिशाहीन झाल्यासारखे दिसतंय. म्हणजे आज जर आपण पाहतोय की ठीक आहे, तुम्ही अनेक पक्ष वेगळ्या वेगळ्या विचाराचं काम करता, परंतु आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यायचंच कारण ते आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचार जे आम्हाला आवडले की आदरणीय पवार साहेबांचे विचार असेल, आदरणीय बेनके साहेबांचे विचार असेल की तुम्ही पहिलं तुमचं तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, कुटुंब व्यवस्था सांभाळा, कुटुंब प्रपंच सांभाळा आणि मग तुमचं समाजकार्य राजकारण करा. खरं तर हे करत असताना तुम्हाला रोजगार पण उपलब्ध करून देता आला पाहिजे, तुम्ही तुमचं नोकरी व्यवसाय पण सांभाळता आला पाहिजे आणि याबाबत काय पवार साहेबांनी मार्गदर्शन केले. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून तुमचा त्या ठिकाणी दूध व्यवसाय पण आहे, अनेक डेअऱ्या उपलब्ध आहेत. अनेक तालुक्यामध्ये जे डेअरी व्यवसायाला अनेक पवार साहेबांनी पाठिंबा दिलाय. राजुरीला मागच्या वर्षी डेअरीचं त्या ठिकाणी जे मोठं डेअरीचा प्रोजेक्ट उभा राहिला त्या ठिकाणी पवार साहेब उद्घाटनाला होते. म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलाला रोजगार उपलब्ध होईल त्या ठिकाणी नक्कीच पवार साहेब भक्कमपणे पाठिंबा देत आहे. म्हणून खरं तर राष्ट्रवादीमध्ये अनेक तरुण या ठिकाणी काम करत आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील आलेला तरुण या ठिकाणी पवार साहेबांचा असेल, बेनके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. मग आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पवार साहेबांना मतदान होणार आहे की अमोल कोल्हेंना मतदान होणार आहे? मी कुणाला पाहून मतदान होणार आहे? खरं त्या दोन्ही व्यक्तींना मतदान होणार आहे. दोन्ही व्यक्तींना का? कारण इथला शेतकरी इतका पेटून उठलाय की त्यांना फक्त एकच माहिती की मला आदरणीय पवार साहेबांना मतदान करायचंय. मग पवार साहेबांचा जो उमेदवार असेल, मग डॉक्टर अमोल भाऊ कोल्हे यांचा पण एक वेगळा विचार आहे. आज ह्या मतदारसंघात अनेक शिवशंभू भक्त आहेत की जे त्यांना तुम्ही विषय बोलले, शिवशंभू भक्त ज्यांना चांगला खरा इतिहास माहिती आहे. आणि आज पण डॉक्टर अमोल भाऊ कोल्हे मतदारसंघात आले तर पहिले ते शिवनेरीवर गेले, शिवनेरीवर ते त्या ठिकाणी नतमस्तक झाले. बलिदानाच्या दिवशी ते पहाटे संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी गेले होते. परंतु ठीक आहे, याची कुठं त्यांनी बातमी केली नाही, काय केली. आता मला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही विषयच काढला म्हणून. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीनं एक यात्रा काढण्यात आली, निर्धार यात्रा. त्या असणाऱ्या ऍक्टिव्हिटीकडे, त्या असणाऱ्या कार्यक्रमाला तुम्ही कसं पाहता?
त्या खरं तर हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु 15 वर्षात तुम्हाला काय वाटतं ते? 15 वर्षात त्यांना कधी वड तुळापूर आठवलं नाही. आजपर्यंत कधी वड तुळापूरला कधी रॅली गेली नाही. परंतु आज कुठेतरी अमोल भाऊने शिवशंभूंचे विचार प्रत्येक तरुणात रुजवलेत, प्रत्येक घराघरात रुजवलेत. म्हणून कुठेतरी त्यांना हे कटशय देण्यासाठी खरं तर ही रॅली वडूपर्यंत गेली. परंतु त्यातून संपन्न काय झालं किंवा त्याच्यातून काहीच हे नाही ना, फलित काहीच नाही. आज छत्रपती संभाजी महाराजांचं वडू तुळापूर तुम्ही राष्ट्रीय स्मारक म्हणून पण तुम्ही आवाज उठवला पाहिजे नव्हता. काय झालं तिथं? परंतु आज संभाजी महाराजांची मालिका घराघरात पोहोचल्यामुळं आज वडू तुळापूरला तुम्ही जाऊन लोकांना विचारा, तिथं अनेक शिवशंभू भक्त यायला लागलेत. अनेक पर्यटनाच्या दृष्टीने पण त्या लोकांना अनेक त्या ठिकाणी रोजगार मिळायला लागला आहे. म्हणजे दृष्टिकोन आहे रोजगाराचा, तरुणांचा विषय. आता आपण तालुक्याकडे वळूया थोडे, कारण की तालुक्यातला गावातला मतदार खासदारकीसाठी फार महत्त्वाचा असतो. आत्ता आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळी उलथापालथ झालेली सगळी. काही शिवसेनेची लोक राष्ट्रवादीत आहेत, राष्ट्रवादीतले लोक शिवसेनेत आहेत, इतर पक्षातली काही शिवसेनेत आहेत. त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहता? कारण की विद्यमान आमदार आपले शरददादा सोनवणे यांनी सेनेत प्रवेश केलाय, याचा फटका तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये बसू शकतो का? मला पहिले हे सांगायचंय की राष्ट्रवादीमधलं कोण शिवसेनेत गेलेलं नाही. परंतु विद्यमान आमदारांनी जो शिवसेनेत निवडणुकीच्या तोंडावर जो प्रवेश केलाय, खऱ्या अर्थानं जे जुने खरे शिवसैनिक आहे, ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी संघटना सांभाळली, खरं तर त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाल्यासारखं आहे. आशाताई बुचके आमचे जरी राजकीय विरोधक असेल, परंतु एक महिला म्हणून जर त्यांच्याकडे जर पाहिलं तर माझ्यासारखा एक सर्वसामान्य तरुण हाच विचार करेल की ज्या महिलेने गेली 20-25 वर्ष तालुक्यातील शिवसेनेसारखी संघटना सांभाळली, त्या संघटनेला हातभार लावला आणि संघटना सांभाळत असताना आज त्यांच्या कुठेतरी अन्याय होताना दिसतोय. खरं ती खतखत आहे ही हे प्रत्येक जे जुने जाणते शिवसैनिक आहे, हे प्रत्येकाच्या मनात ही खतखत आहे की कुठेतरी आशाताईंवर नक्कीच अन्याय झालाय. आणि तुम्ही जर एक विचार केला की आज ठीक आहे आमदार साहेबांनी शिवसेनेत प्रवेश केला, शेवटी त्यांचा तो विचार आहे, त्यांचं काही असेल. परंतु ज्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावर ज्या राजसाहेब ठाकरेंनी तुम्हाला मागच्या वेळेस जी संधी दिली, तिकीट दिलं तुम्हाला पक्षाचं, त्या ठिकाणी तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलं, निवडून आणलं. आज कुठेतरी त्या लोकांचा कुठेतरी अविश्वास निर्माण झाला. त्यांचा विश्वास तुम्ही संपादन करू शकले नाही. कुठल्या जनतेला तुम्ही विश्वासात घेतलं? ज्यावेळेस आमदार म्हणून तुम्ही एखाद्या पक्षात प्रवेश करताय, जनतेला कुठल्या विश्वासात नाही, काय नाही, हे आपल्याच माग आहे जसं काय, म्हणजे तुम्ही गृहीत धरायला लागलेत. परंतु इथला सर्वसामान्य तरुण हा ओळखून आहे, यांचं राजकारण ओळखून आहे. राजसाहेबांना एका आमदार, ज्या महाराष्ट्रात तुमची एकमेव आमदार म्हणून ओळख होती, आज तुम्ही त्यांना शून्यावर आणलं. राजसाहेबांचे समर्थक पण चांगले चिडून आहे आणि त्यांच्या मनामध्ये खतखत आहे की ज्या महाराष्ट्रात आम्ही कुठं गेलो तर आम्ही अभिमानाने सांगायचं की शिवजन्मभूमीचा आमदार, या तालुक्याचा आमदार, महाराष्ट्रातला एकमेव मनसेचा आमदार आमच्या तालुक्यातला आहे. त्या मनसेच्या कार्यकर्त्यांना आता सांगायला उत्तर पण नाही, कारण तुमचं मनसे पक्ष हा त्यांनी शून्यावर आणलाय. आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही स्वतःच्या पक्षाने ज्यांनी तुम्हाला तिकिटाची संधी दिली, ज्या पक्षाच्या याच्यावर तुम्ही आमदार झाले, त्या पक्षाला तुम्ही शून्यावर आणलं. मग पुढचं राजकारण नक्की तुम्ही कोणाला शून्यावर आणणार? जर तरचा विषय, जर शरददादा सोनवणे राष्ट्रवादीत आले असते तर तुम्ही घेतला असतं का? शेवटी हा पक्ष वरिष्ठांचा निर्णय असतो. शेवटी कुठल्या एखाद्या आमदाराला प्रवेश करायचा असेल, कुठल्या कार्यकर्त्यांना प्रवेश करायचा असेल, हा नक्की वरिष्ठ पातळीवर विषय असतो. परंतु ते राष्ट्रवादीला नक्कीच त्यांना आनंदाने स्वीकारलं असतं. त्यावेळेस राज ठाकरेंची खतखत तुमच्या मनातून बाहेर पडली असती. त्यावेळेस अशी भूमिका असते आमची की जी मी आता तुम्हाला जी सर्वसामान्य तरुण म्हणून सांगतोय किंवा पदाधिकारी म्हणून सांगत नाही, नक्कीच ते राष्ट्रवादीमध्ये आले असते किंवा त्यांचा आम्ही त्या ठिकाणी त्यांना स्वीकारलं पण असतं. नक्कीच ते अतुल शेठ बेनके यांचे प्रचार प्रमुख पण झाले असते, काही पण झालं असतं. परंतु सांगायचा मुद्दा हाच की निवडणुकीच्या तोंडावर जे प्रवेश करतात अशा नेते मंडळींना उलट जे नेते मंडळी प्रवेश करतात त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचं अनेक उलथापालथ होत असते. कार्यकर्ते विसंबित होत असतात. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम असतो आणि नक्कीच तो संभ्रम आज मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे. आज राजसाहेबांची भूमिका नक्कीच 2-3 दिवसात त्या ठिकाणी जाहीर होणार आहे. बरोबर. तुम्ही आत्ता बोलले की अतुल बेनके यांचे प्रचार प्रमुख शरददादा सोनवणे झाले असते. मला या ठिकाणी विचारायचं आहे की आता ते विद्यमान आमदार आहेत, विद्यमान आमदार एका नवोदित उमेदवाराचे प्रचार प्रमुख होऊ शकतात का? हा त्यांचा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं का नाही, त्या पक्षामध्ये काम करायचं का नाही, हा त्यांचा विषय होता. बरोबर. ते नक्कीच पक्ष आल्यानंतर पक्षाने जर त्यांना कळवलं असं, नक्की त्यांना ते पण काम करायला आलं. शेवटी हा त्यांचा विषय ना. बरोबर आहे. तो हा सगळा एक विषय झाला. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यात एक टीम वर्क म्हणून काम करतोय. मला तुम्हाला हे सांगायचे 2 मिनिटात. एक टीम वर्क म्हणून काम करतोय आणि त्या टीमचे कोच आहेत नामदार वल्लभ शेठ बेनके साहेब. त्या टीमचे कॅप्टन आहेत अतुल शेठ बेनके, संजय काळे साहेब, असे टीमचे लीडर आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जुन्नर तालुक्यात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करतायत. मग त्यामध्ये आदरणीय पांडुरंग पवार साहेब असतील, आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब असतील, त्या ठिकाणी आमचे अंकुश टांबले असतील, भाऊ देवडे असतील, मोहित डांबले, अनेक कार्यकर्ते आहेत. दशरथजी पवार साहेब आहेत, बाजीराव शेट्टवले आहेत. अनेक असे प्रत्येक विभागातले कार्यकर्ते त्या ठिकाणी पक्षाचं काम करत आहेत. आणि एक कुटुंब व्यवस्था म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करतोय. त्या ठिकाणी बेनके साहेबांचे जे आजपर्यंतचं काम पाहिलं जुन्नर तालुक्यातील, तर नक्कीच त्या विचारांवर अतुल बेनके त्या ठिकाणी मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी जाऊन अडीअडचणीला सामोरं जात आहे. प्रत्येक मतदारसंघातले प्रश्न सोडत आहे. आज आपण वड्याच्या पाण्याचा प्रश्न जर पाहिला तर अतुल शेठ स्वतः गेले त्या ठिकाणी पाणी सोडायला गेले. म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी वेळ येईल त्या ठिकाणी अतुल शेठ धावून जात आहे. आज रस्त्याचा प्रश्न उभा राहिला, टोल नाका बंद करायला अतुल शेठ उभे राहिले. आज आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी मानेडोळच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला, अतुल शेठ त्या ठिकाणी उभे राहिले. टँकर चालू केले. ज्या दुष्काळी भागात शासनाचे पण टँकर चालू नाही झाले त्या ठिकाणी अतुल शेट्टी टँकर चालू केले. म्हणजे मतदारसंघात आपल्या तालुक्याची वेळ येईल त्या ठिकाणी अतुल शेट्टी तोंड दिलं आहे आणि आजपर्यंत ते उभे राहत आहे. बरोबर आहे. काही दिवसांपूर्वी आशाताई महाराज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे अशी सगळीकडे चर्चा चालू झाली होती. त्याच संदर्भात तुम्हाला काय माहिती की आशाताई नक्की राष्ट्रवादी देणार होत्या? नाही, खरं तर या प्रश्नाबाबत मला का खरं तर कुठला खुलासा करायचा नाही. कारण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि ही शेवटी ही आशाताई असेल किंवा हे शेवटी वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबाबत आपल्याला बोलायचं नाही. शेवटी त्या उद्या जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर मनापासून त्यांचं स्वागत असेल. परंतु सांगायचा मुद्दा हाच की आजपर्यंत ज्या महिलेने इतक्या संघर्षाने तोंड देऊन, महिला असून संघर्ष करून इतक्या वर्ष त्यांनी लढा देऊन आज पंचायत समिती त्यांनी टिकवली, तुमचं नगराध्यक्ष जुन्नरचं त्यांनी त्या ठिकाणी टिकवलं. एवढी संघटना टिकवत असताना आज त्यांच्यावर नक्कीच कुठेतरी अन्याय होताना दिसतोय. हे संपूर्ण तालुका पाहतोय, सगळा तालुका पाहतोय. काही दिवसांपूर्वी तुम्ही आता इथं मनोमिलन नावाची एक चर्चा सुरू आहे आणि भोसरीमध्ये एक राष्ट्रवादीची प्रचार सभेचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळेस एकाच मंचावरती विलास लांडे होते, त्याचबरोबर मंगलदास बांदल हे पण होते, त्याच मंचावरती डॉक्टर अमोल कोल्हे हे पण होते. ज्यावेळेस विलास विठोबा लांडे हे एक तिकीट मागत होते खासदारकीसाठी, मंगलदास बांदल हे तिकीट मागत होते खासदारकीसाठी, राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हेंची निवड झाली. त्यावेळेस ह्या दोन व्यक्तींचं मनोमिलन तुम्हाला कितपत फायद्यात ठरू शकतं? खरं तर यांचं मनोमिलन म्हणण्यापेक्षा मला प्रामुख्याने हे जाहीर करायचं आहे की काल जी चाकणला भोसे या ठिकाणी सभा झाली, भोसरी सभा नव्हती, चाकणला सभा होती. सॉरी, माफ करा. तर त्या सभेत आदरणीय विलास लांडे साहेबांनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी लोकसभेला इच्छुक होतो, मंगलदासजी बांधल इच्छुक होते. त्या प्रत्येक व्यक्तीचं त्यांच्या विभागात काम चांगलं आहे. मंगलदास आप्पांचं पण काम चांगलं आहे, विलास लांडे साहेबांचं काम त्यांच्या विभागात खूप चांगलं आहे. परंतु डॉक्टर अमोल भाऊ कोल्हेंसारखा जो आपल्याला या ठिकाणी उमेदवार मिळाला, खरं तर प्रत्येक घराघरात पोहोचलेला उमेदवार आहे आणि प्रत्येक मतदारसंघ त्यांना ओळखतो, संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, संपूर्ण भारत देश त्यांना ओळखतो. असा उमेदवार जर आपल्याला लाभलाय, खरं तर त्या उमेदवाराला त्या ठिकाणी लांडे साहेबांनी सांगितलं की आपल्याला अमोल भाऊ कोल्हे यांना ताकद द्यायची आहे. मंगलदास आप्पांनी सांगितलं आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले. पवार साहेबांची काल जी सभा झाली, तुम्ही त्या ठिकाणी सभेला त्या ठिकाणी नक्कीच अवलोकन केलं असेल की प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी उपस्थित होता. प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पुढारी जेवढे आहेत तेवढे त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि पवार साहेबांची आपण जर किमया आपण काय म्हणतो की पवार साहेबांचा फॅक्टर काय असू शकतो, तर पवार साहेब ज्या मतदारसंघात जातात वातावरण चेंज करून जातात. काल पवार साहेब फक्त 1 तास आले, त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी केली, सर्वांना एकजूट केलं आणि आज सर्वजण अमोल भाऊ कोल्हे यांच्यासाठी लढतात. याचा फायदा होईल का? नक्कीच फायदा होईल. आज जर तुम्ही जर पाहिलं तर विलास लांडे साहेबांना मानणारा पण खूप मोठा वर्ग आहे, मंगलदास आप्पा बांधल यांना पण मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि नक्कीच हे सर्वांनी एकत्र काम केलं तर नक्कीच फायदा होईल. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचे अजेंडे आहेत की तुम्ही ज्या आता 15 वर्षामध्ये विकास कामं झाली नाही, तिथून पुढे विकास कामं तुमच्या काळामध्ये होत असतील तर तुम्ही कोणती प्रामुख्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघात कामं करणार, जी आज महत्वाची आहेत? खरं तर मगाशी पण मी त्याचा पहिला उल्लेख केला. अशी कोणती प्रामुख्याने ती पहिली झालीच पाहिजे ना? की इथल्या तरुणाला खरं तर खूप तरुण बेरोजगार आहेत. बेरोजगारीचा विषय मी स्वतः तरुण आहे, त्याच्यामुळे मी तरुणाईचाच खरं तर या ठिकाणी उल्लेख करणार. अनेक मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, परंतु आज तरुण अनेक बेरोजगार आहेत. तुमचे आज मोठे तुम्ही टुरिझमसाठी मोठे प्रोजेक्ट उभे करू शकता, पर्यटनासाठी मोठं पाऊल उचलू शकता. की जर आपण ज्या भागात पर्यटनाच्या ज्या आपण दिल्लीला जर गेलात किंवा अनेक भागाच्या परिसरामध्ये गेलात तर त्या ठिकाणी अनेक ज्यावेळेस गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल त्यांचा मोठा पुतळा उभा राहिला, मोठा प्रोजेक्ट उभा राहू शकला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक का नाही झालं मग? आज जर सरकार छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जर सत्तेत आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक झालंच नाही या महाराष्ट्रात. ही शोकांतिक आहे. आज कुठल्या गड किल्ल्याचा विकास झालाय?
आज जर तुम्ही जर पाहिलं तर शिवनेरी किल्ल्याचा विकास या मागच्या काळात नामदार वल्लभ शेठ बेनके साहेब ज्यावेळेस शिवनेरी विकास समितीचे अध्यक्ष होते, साहेबांनी विलासराव देशमुख साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांनी शिवनेरी किल्ल्याची जी डेव्हलपमेंट केली, आज किल्ला रोल मॉडेल फोर्ट म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातोय. आणि शिवनेरी किल्ल्याचा विकास इतर किल्ल्यांनी पण करावा असे जे त्या ठिकाणी शासनाने जो विचार केला, खरं तर त्याचे म्हणजे जनक जर आपण म्हणलं किंवा त्यांचे विलासराव देशमुख साहेबांनी जे धाडसाने पाऊल उचललं, बेनके साहेबांनी पाऊल उचललं, तसं पाऊल उचलताना कोण दिसत नाही. आज तुम्ही जर छत्रपतींचा आशीर्वाद म्हणत असाल तर तुम्ही राजगडावर जर आज गेला तर आज मी स्वतः शिवभक्त आहे, राजगडावर जाण्यासाठी पण बिकट वाट आहे, जाता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांचा विषय तुम्ही लांब बाजूला ठेवा, तरुणाला पण जाता येत नाही राजगडावर. आज तुम्ही राजगड असेल, शिवनेरी असेल, आज तुमच्या मतदारसंघात शिवनेरी आहे, 8 किल्ले आहेत, शिवनेरी सारख्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना जायला जर तुम्ही रोपवे केला असता. एक साधा विषय आहे की शिवनेरी किल्ल्यावर आज साधं टॉयलेट पण नाही. ज्यावेळेस पुरुषाचं काही नाही हो, पण ज्यावेळेस महिला एखादी शिवनेरी किल्ल्यावर जाते, ज्यावेळेस तिथे स्वच्छतागृह नसतं, त्या महिलेचं फार त्या ठिकाणी कुचंबना होती. मग तुम्ही जर 15 वर्ष खासदार आहे तर तुम्ही एक टॉयलेट उभं करू शकले नाही. खरं तर ही दुर्दैव पण आहे आणि शोकांतिका पण आहे. मग याला तुम्ही खासदार हे जबाबदार आहेत असं पकडताय हा? मग खासदार हे याला जबाबदार आहेत, पण स्थानिक लेवलवरती ज्यावेळेस एखादी आमदार प्रतिनिधी म्हणून काम करत असतात त्यांची भूमिका काय असते नेमकी, की त्यांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? खरं तर मला हेच सांगायचं आहे की खासदार असू नाही तर आमदार असू, खरं तर त्यांनी पहिली त्यांची जबाबदारी ओळखून, आज आपण मतदारसंघात इतके मोठे प्रश्न प्रलंबित असताना ती जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही लोकांच्या सुखदुःखात जा, तुम्ही दशक्रिया करा, मैत करा, तुम्ही लग्नांना जा, तुम्ही छोट्या सुखदुःखात जा, परंतु हे करत असताना प्रामुख्याने जे मोठे प्रलंबित प्रश्न आहे ते नक्की सोडवले गेले पाहिजे. आज हायवेचा प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळं ट्रॅफिकला आपल्याला सामोरं जायला लागतंय. एक ट्रॅफिकच्या विषयावरून काढतो, एक काय मध्यंतरी एक अल्बम प्रसिद्ध झाला होता, ट्रॅफिक. हा प्रसिद्ध करण्यामागे राष्ट्रवादीची भूमिका आहे? अजिबात नाही. खरं तर हे कुठेतरी सर्वसामान्य नागरिकाला, सर्वसामान्य तरुणाला कुठेतरी वाटतंय की ट्रॅफिकची समस्या इतकं झाली की त्याच्यावर अल्बम निघाला, त्याच्यावर गाणं निघालं. म्हणजे इथपर्यंत जर होत असेल तर नक्कीच खासदार साहेबांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नव्हतं की आज मतदारसंघातील प्रत्येक तरुण ट्रॅफिकच्या समस्येमुळे त्या ठिकाणी त्याची बिकट अवस्था झाली आहे, त्याच्या कुटुंबाची बिकट अवस्था झाली आहे. आज ह्या मतदारसंघात मोठे मोठे हॉस्पिटल नाही आहेत. खरं तर आळ्यापाट्याला जर कुणाचा त्या ठिकाणी मेजर प्रॉब्लेम झाला, कुणाला जर त्या ठिकाणी अटॅक आला, कुणाचं ब्लॉकेज काय झालं किंवा काय ॲक्सिडेंट मोठा झाला तर पुण्यालाच आज हॉस्पिटलची सुविधा आहे. आंबेगावमध्ये आहेत ना. पुण्यात ज्यावेळेस अजून हॉस्पिटलला नेतो त्यावेळेस जाताना 5-5 तास लागतात. आंबेगावमध्ये आहे सरकारी, ठीक आहे, सरकारी दवाखाना त्या ठिकाणी चांगले, पण परंतु सगळ्या सुविधा असे नाहीत. आज शेवटी माणसं, आज आदित्य बिर्ला सारखी पुण्यात हॉस्पिटल आहेत, अनेक मोठे हॉस्पिटल आहेत. ज्यावेळेस एखाद्या पेशंटला तातडीने ज्यावेळेस न्यायचा विचार केला जातो त्यावेळेस तुमच्या ॲम्ब्युलन्सला जर 5-5 तास लागत असेल त्या ट्रॅफिकमधून जाताना, तर त्या लोकांनी करायचं काय? आणि आज मावळामधून जर एखादा त्या ठिकाणी पेशंट येणार असेल तर प्रत्येक जण ॲम्ब्युलन्समध्ये आणतो असं काय नाही. ते झोळी करून त्या आंब्या हातीवरून लोक झोळी करून त्या ॲम्ब्युलन्समध्ये आणायचे, काळी पिवळी जीपमध्ये बसवते आणि त्या पेशंटला घेऊन यायचे. म्हणजे प्रत्येक पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये जातो असं पण काय नाही, काही स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन जात असत. समस्येला तोंड द्यायला लागते. आंबेगाव आणि जुन्नर, थोड्या वेळ या आंबेगाव आणि जुन्नरचा विचार करूया. आंबेगावमध्ये गेल्याच्या नंतर आंबेगावमध्ये थोडी कारखानदारी आहे, मोठे इंजिनिअरिंगची कॉलेज आहेत, मोठे आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये याचा सगळ्याचा अभाव आहे. याला खासदार जबाबदार आहेत का त्या ठिकाणचे असणारे आमदार जबाबदार आहेत? नाही, खरं तर आंबेगावचे जे आमदार आहेत, आमदार दिलीपराव वळसे पाटील, ते त्या ठिकाणी फार मोठं म्हणजे विकासाचं ध्येय घेतलेला माणूस आहे. त्यांनी त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज उभे केले जे आज अवसरी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. सरकारी दवाखान्याचे त्या ठिकाणी ते डेव्हलपमेंट केली, पॉवर स्टेशन आणले. खरं तर वळसे पाटलांचं धोरण फार मोठं आहे. ज्यावेळेस वळसे पाटील साहेब शिक्षण मंत्री होते, जुन्नर तालुक्यात 11 कॉलेज आले, अनेक इंजिनिअरिंग कॉलेज उभी राहिली. म्हणजे साहेबांचं जे धोरण आहे, परंतु जे साहेबांनी कामं केलीत, खासदार साहेबांनी नेहमीच त्यांचं श्रेय लाटण्याचं काम केलं, हे आजपर्यंत आपल्याला दिसते. मग अमोल कोल्हेंच्या ऐवजी या ठिकाणी वळसे पाटील का उभे नाही राहिले? नाही, खरं तर आज त्यांचा विषय त्या ठिकाणी माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जर वळसे पाटील उभे राहिले असते तर तुम्हाला काय वाटलं असतं? वळसे पाटील साहेब जर उभे राहिले असते तर नक्कीच खासदारांना आता जी निवडणूक जी जड गेली आहे, फक्त डॉक्टर अमोल कोल्हेने या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली तर खासदार साहेब किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर वैयक्तिक टीका करायला लागल्यात. वळसे पाटील साहेब जर असते तर यांची पळताभुई थोडी झाली असती, एवढं 100%. वळसे पाटील हे खूप ताकदीचे नेते असं खूप ताकदीचे. मग का ते उभे राहिले नाही हा विषय माझा आहे. शेवटी त्यांचा विचार असेल, त्यांना शेवटी आज महाराष्ट्रात काम करायचं असेल, शेवटी त्यांनी दिल्लीचा विषय त्यांचा दिल्लीचा विषय कदाचित आत्ताच्या डोक्यात नसेल, त्यांना महाराष्ट्रासाठी काम करायचं असेल. शेवटी प्रत्येकाचे ध्येय धोरण ठरलेले आहेत. वळसे पाटील साहेब आज
इथून मागं पण त्यांनी महाराष्ट्राचं ज्यावेळेस मंत्रिपद भूषवलं, नक्कीच महाराष्ट्र राज्यासाठी असेल, मतदारसंघासाठी असेल, त्यांच्या नक्कीच चांगली प्रभावीपणे कामं केलीत. अजून पण त्यांना प्रभावीपणे काम करायचे असेल, महाराष्ट्र राज्यासाठी करायचे असेल, अजून त्यांनी दिल्लीचा विचार केला नसेल कदाचित. शून्य प्राईम टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.